ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे स्वागत आहे. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आहेत नागलीचे पापड. ही नागली, तिला आपण नाचणी देखील म्हणतो आणि काही भागामध्ये रागी या नावाने ओळखली जाते. याआधी मी नागलीचे सत्व, नागलीचे डोसे, नागलीची इडली या रेसिपी टाकलेल्या आहेत माझ्या चॅनलला, त्या तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मी घेतलेलं आहे 1 वाटी नाचणीचं पीठ. नाचणीचं सत्वही आपण घेऊ शकतो, पण मी या ठिकाणी दळून आणलेलं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं त्यामध्ये एकही गुठळी असता कामा नये. गुठळ्या असल्यास आपण त्या लगेच फोडून घ्यायच्या आणि एका कढईमध्ये आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे. हे नाचणीचं जे काही केलेलं बॅटर आहे ते आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. अगदी सोप्या आहेत या पापड्या, अजिबात बिघडण्याची शक्यता नाही आहे. आता मी यामध्ये घालते 3 वाट्या पाणी. ज्या वाटीनं आपण 1 वाटी पीठ घेतले त्याच वाटीनं 3 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. थोडा वेळ झाकून ठेवायचं. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता यातून मी 1.5 वाटी पाणी काढून घेते. आपल्याला पुन्हा पाण्याची आवश्यकता असल्यास हेच पाणी आपण त्यामध्ये टाकून घेऊ शकतो. आणि आता या पाण्यामध्ये आपण चीक हटून घेऊयात. थोडं थोडं हे बॅटर एका हाताने टाकायचं आणि एका हाताने सतत हलवत जायचं, गुठळ्या होऊ नयेत यासाठी. आणि आता हलवण्यासाठी आपण हे लाटणं देखील वापरू शकतो. आणि हे जे काही बाऊल आहे पिठाचा, तोही गरम पाणी घालूनच आपल्याला धुवून या चिकामध्ये घालायचा आहे. आणि चांगलं थिक होत आहे, त्यामुळे याला अजून शिजायचं बाकी असल्यामुळे यामध्ये अजून पाणी घालावं लागणार आहे. एकूण किती पाणी लागलं एका वाटीच्या पिठासाठी हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. आणि हे पीठ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. या पापड्या अगदी ताबडतोब होतात. जे दळण आणलेलं आहे त्यातूनच पीठ घेऊन केलेल्या आहेत. कुठेही याला आपण गव्हाच्या पापड्या, ज्वारीच्या पापड्या बनवण्यासाठी ज्या पद्धतीनं खूप लांबलचक प्रोसेस असते तशी अजिबात नाही आहे. आणि हे मिलेट्स, नाचणी हे एक मिलेट्स आहे, ते आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. बॅटर बनवताना मी मीठ घातलं होतं आणि आताही थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. चिकाची क्वांटिटी वाढलेली असल्यामुळं. आणि यामध्ये मी घेतलेला आहे एक छोटासा खडा, तो म्हणजे पापड खाराचा, आणि एका वाटीमध्ये तो मिसळला आणि ते पाणी यामध्ये टाकून घेते. कारण आपला पापड जो आहे चांगला फुलला पाहिजे. का? कारण आपण याच्यावर कुठलीही प्रोसेस केलेली नाही. 2-3 दिवस नाचणी भिजत हे कसल्याही पद्धतीनं घातलेली नाही, म्हणजे तो फुलायला पाहिजे. आणि या ठिकाणी चिक छान 20 ते 25 मिनिटं मी शिजवला. ट्रान्सपरंट झाला की शिजला म्हणून समजायचा. आणि अशा पद्धतीनं एक प्लास्टिक घेतलेलं आहे आणि त्याच्यावर या पापड्या पळीनं काही घातल्या आणि थंड होत आला चिक की थापलेल्या आहेत. आणि हे 2 दिवसांनी वाळून अशा झालेल्या आहेत या पापड्या. या ठिकाणी मी तुम्हाला तळूनही दाखवते. तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहायला याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लाईकचं बटन दाबा आणि आपल्या आप्तस्वकीयांमध्ये हा व्हिडिओ पाठवा. आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका. तुम्हाला अजून कुठली वाळवणाची रेसिपी पाहायला आवडेल किंवा कुठली रेसिपी पाहायला आवडेल. वाळवणाचीच असावी असं काही नाही. आणि नक्की नाचणीचे डोसे, नाचणीची इडली आणि नाचणीचं सत्व कसं बनवायचं हे व्हिडिओ
माझ्या चॅनलला जाऊन पहा. पाहू शकता तुम्ही, अतिशय खुसखुशीत झालेले आहेत हे पापड. असं वाटत नाही की आपण साध्या पिठाचे केलेले आहेत. हे पापड बनवण्यासाठी आपल्याला 5 वाट्या पाणी लागलेलं आहे.